कर्माच्या फळापासून कुणाला सुट्टी नाही, कुणालाच नाही. जर देवाला नाही तर आपली काय कथा आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, बहुतेकांच्या परिचयाचं आहे उदाहरण. एका मोठ्या कंपनीचा मालक होता. ऑफिस मध्ये आला आणि कर्मचाऱ्याकडनं काही चूक नसताना त्यानं कर्मचाऱ्यावरला चुकीचं बोलला, कानामागे ओढली, खडकन कानामागे ओढली कर्मचाऱ्याच्या. चांगल्या पदावर असताना कर्मचारी, पण त्याला नाईलाज झाला, मालकानं कानामागे ओढली. मालकाला उलट बोलता येत नाही, पोटाचा प्रश्न म्हणून नोकरी सोडता येत नाही. बिचाऱ्यानं सगळा अपमान गटगट गटगट गिळून घेतला. घरी आला, बायकोला म्हटला चहा आण. ती म्हटली साखर कमी टाकू का जास्त टाकू. ते म्हटले तर म्हटलं तुझ्या थोबाडानं टाक. तिला उलट बोलला. ती समोर आली, असं का बोललात. यानं कडकन कानामागे ओढली. ती म्हटली झालं काय तुम्हाला. हा म्हटला मुकाट्यानं जाणार तर अजून दुसरी कानामागे ओढल. ती म्हटली विनाकारण आपले मालक आपल्यावर रागावले. स्वयंपाकघरात चहा करत होते, तेवढ्यात तिचा मोठा पोर आला. आई मला जेवायला दे. तिनं कणकण कडकन कानामागे ओढली. तिनं तिला राग आलेला तिच्या मुलावर काढला. पोरगा म्हटला आईला जेवायला मागितलं तर तोंडात दिली तिनं. पोरगा उठला, समोर येऊन बसला हॉलमध्ये, बैठकीत बसला. छोटा भाऊ तिथं होता. ते छोटा भाऊ म्हणतो दादा मी गाडी गाडी खेळतोय, बाजूला सरक. त्यानं लाथच घातली त्याला. काहीच नाही, फक्त बाजूला सरक म्हटलं, लाथ घातली. छोटा भाऊ म्हटलं तुला बाजूला सरक म्हटलं म्हणून लाथ घातली का. असं करायचं असतं का. छोटा भाऊ रडत रडत बाहेर आला. त्या लेकराला विनाकारण लागल्यामुळे त्यानं काय केलं, दगड घेतलं आणि समोर एक कुत्रं होतं, त्या कुत्र्याला दगड मारला. जसा कुत्र्याला दगड मारला, कुत्र कॉय 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 कॉय. हा मला वाटलं कुत्रं नेमकं कुठून आलं. आमच्या सौरभ महाराजांनी ऍक्टोपॅड मधून कुत्र्याचा आवाज काढला. टाळी वाजवा सौरभसाठी. कुत्र्याला जसा दगड घातला, कुत्र कॉय 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 करत जे पळत सुटलं. एका गाडीच्या जवळ आलं कुत्र, गाडीला धडकणार. त्या गाडीतून एक साहेब खाली उतरला. पळालेलं कुत्र त्या साहेबाच्या पायाला जाऊन चावलं. त्या साहेबाचा काय दोष होता. कुत्र पळत जायला आणि साहेब गाडीच्या खाली उतरायला. पण ऐका, ज्या साहेबाच्या पायाला कुत्रा चावला ना, तो साहेब होता आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरच्या कानामागे विनाकारण मारणारा. आता मॅनेजर तर त्याला वापस बोलू शकत नव्हता. कर्म तर झालंय पण फळ मिळालं, पण असं फिरून मिळालं. आपल्या जीवनातले कर्म सुद्धा चक्कर खाऊन येतात आणि आपल्याला त्या कर्माची फळं बरे वाईट देत असतात. जसं तुमचं कर्म असेल तसं मिळेल. काही लोक म्हणतात की आम्ही एवढा देवधर्म करतो, मग आमच्या जीवनात चांगलं का घडत नाही. घडतंय पण तुम्हाला कळत नाही का. एखादं चांगलं काम केलं ना, त्याचं फळ मिळेल, पण फिरून येईल आणि दुसऱ्या कुठल्या तरी कारणानं ते आपल्याला मिळेल. चुकीचं कर्म करा, त्याचं कर्म सुद्धा, त्याचं फळ सुद्धा असं फिरून येईल चक्कर खाऊन, आणि कुठल्या तरी कारणानं त्याचं ते आपल्याला फळ मिळेल. आपल्या जीवनामध्ये केलेली आपण कर्म, त्याच्या फळ ही मिळणारच, त्याच्यापासून सुट्टी नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म. संचित कर्म म्हणजे साठलेलं. प्रारब्ध कर्म म्हणजे थोडंसं आपण बरोबर घेऊन आलेलो. आणि क्रियामान कर्म म्हणजे आपलं नित्य नैमित्तिक जे चालू आहे ते. सोपं करून सांगते. संचित कर्म म्हणजे कणगीतलं धान्य. प्रारब्ध कर्म म्हणजे डब्यात काढून आणलेलं धान्य. आणि क्रियामान म्हणजे गिरणीमध्ये जे चालू आहे धान्य, त्याला क्रियामान कर्म म्हणतात. हे असं कळत नसेल तर आणखी सोपं. संचित कर्म म्हणजे बँकेतली एफडी, बँकेत ठेवलेला पैसा. प्रारब्ध म्हणजे खर्चासाठी कपाटात काढून आणलेला. आणि क्रियामान म्हणजे चलन, खिशातलं चलन जे सध्या चालू आहे. अशी कर्माचे 3 प्रकार आहेत. मग ही कर्म आपण सोबत घेऊन आलेलो.
काही केलं ही कर्म पाठलाग सोडत नाहीत. मग माणसं म्हणतील मग आम्ही परमार्थ केलेला याचं फळ, आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही किती चांगलं केलं किती वाईट केलं हे आम्हाला माहिती नाही. मग हे जे कर्म बरे वाईट आमच्याकडनं घडलेले आहेत याच्यापासून आमची निवृत्ती कशी होईल? तर त्याचं कारण आहे का? आपलं संचित कर्म काय आहे काय माहिती नाही. जसं असेल तसं त्या संचित कर्माचा नाश करण्यासाठी तुम्हाला अखंड नामजप करावा लागेल. संचित कर्माचा नाश करण्यासाठी म्हणजे कित्येक जन्माचे गाठोडे कर्माचे जाळून टाकण्यासाठी काय करावं लागेल? नामजप करावा लागेल. जप, नित्य जप. मग तुम्ही नित्यानं हरिपाठ करा, नित्यानं काकडा करा, नित्यानं एक तरी माळ जपा, काम करता करता भगवान परमात्माचं नामस्मरण करा, पण नित्य पाठ करा. त्या नित्य नामस्मरणानं काय होईल? तुमचं संचित कर्म जळून जाईल. दुसरं आहे प्रारब्ध कर्म. हे फार महत्वाचं सांगते मी तुम्हाला बरं का. जर पुढे जन्म मरणाच्या फेऱ्यातच पडायचं नसेल तर तुम्हाला हे करावं लागेल. आता प्रारब्ध कर्म म्हणजे सध्या जे आपण रोज आपल्या जीवनामध्ये जे काही ठरलेलं आहे, आता या येऊन आल्यानंतर आपल्या जीवनात काय काय घटना घडणार आहेत, ह्या कर्माचा जर नाश करायचा असेल प्रारब्ध कर्माचा, तर तुम्हाला गुरु सेवा करावी लागेल. गुरु सेवा करा, संत सेवा करा, साधू सेवा करा, पण सेवा करा. मग चटई उचलण्याची असेल, अन्नदान करण्याची असेल, जी जमेल ती सेवा करावी. पहा, आपल्याकडे जी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेकरता कैलासवासी कुमारी महानंदा काशीनाथ जोशी या स्वर्गवासी ताईच्या स्मरणार्थ विमलताई रंगनाथ पाठक यांनी 1201 रुपयाची देणगी मुलींच्या अन्नदानासाठी दिलेली आहे. आणि काल परवाही काहींनी मुलींच्या अन्नदानासाठी मठावर जी या मुलींना अन्नदान घडावं. आपली मुलगी या जगात नाही राहिली, पण आपल्या मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी या मुलींना अन्नदान म्हणून ही देणगी दिलेली आहे. याला सुद्धा सेवा म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला सेवा समजावून सांगते. एखाद्यानं धनदान एखाद्याच्यानं देणं झालं नाही, काही हरकत नाही. एखाद्या संस्थांवर जाऊन तुम्ही सेवा करा. आता कुठे अन्नदान चालू आहे, आपण देऊ शकत नाही, पण तिथे पात्र उचलण्याचं काम करा, भाकरी बनवून घाऊक घालण्याचं सेवा करा, जी जमेल ती सेवा करा. सेवेनं तुमचं जे काही प्रारब्ध कर्म आहे ते जळून खाक होत आहे. ऐका, संचित कर्म म्हणजे अनेक जन्माचे जे गाठोडे आहेत आपल्या कर्माचे ते जाळण्यासाठी नामजप करावा लागेल. प्रारब्ध कर्म नष्ट करण्यासाठी तुम्हाला गुरु सेवा करावी लागेल. आणि क्रियामान म्हणजे आज आपल्या जीवनामध्ये काय काय सध्या घडतंय त्या कर्माचा नाश करण्याकरता आपल्याला सत्संग करावा लागेल, की जो सत्संग आपल्या सध्या चालू आहे. सत्संग म्हणजे भगवान परमात्माच्या नामाची, गुणाची, चरित्राची चर्चा. आणि कान देऊ नाही का, तुम्ही म्हणाल 7 दिवसाचा सत्संग घडला आम्हाला, पण परत कुठे सत्संग आहे? रोज घरामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, रोज घरामध्ये ग्रंथाचं पारायण करा. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या ग्रंथाचं पारायण करा. तुम्ही केलेलं पारायण हा तुमच्या जीवनातला सत्संग असणार आहे. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे साक्षात ज्ञानोबारायांच्या सोबत संवाद करणं आहे. गाथा वाचणं म्हणजे साक्षात तुकोबारायांच्या बरोबर बोलणं आहे. तो सत्संगच आहे. आणि या सत्संगामध्ये जे काही घडेल, जे काही ज्ञान तुम्हाला मिळेल ते तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आता फार मोलाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही किती समजून घेतली, तुमच्या किती लक्षात आली, हा सुद्धा तुमच्या पुण्याईचा भाग आहे. कारण फार मोलाचं सांगितलं मी तुम्हाला. संचित कर्माच्या नाशाकरता तुम्हाला नाम जप करावा लागेल. प्रारब्ध कर्माच्या नाशाकरता गुरु सेवा करावी लागेल. आणि क्रियामान कर्माच्या नाशाकरता तुम्हाला सत्संग करावा लागेल. हे 3 प्रकारच्या कर्माच्या होळीचं हे एक मार्ग आहे. यानं आपली कर्म शुद्ध होतात. जे काही आपण करतो ते शुद्ध होतंय. नामजपाचा महिमा, कित्येक जन्माचे गाठोडे आपण घेऊन आलेलो आहोत कर्माचे. त्या संचित कर्माच्या नाशाकरता नामजप करा.
आणि नामस्मरणाचा महिमा नाही का? काय आहे नामाचा महिमा?